हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सर्वांचा आरचे प्रशांत हेल्थ एक्सपर्ट विथ अविनाश या खास चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक असं स्वागत करतो आहे. आपल्यासोबत ज्योती मॅम आहेत. ज्योती मॅम यांना जवळपास अनेक वर्षांचा एक्सपिरियन्स हा संपूर्ण हेल्थ इन्शुरन्समध्ये आहे आणि त्यांचा ही सर्व जर्नी आपण आज या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅम. मला विचारायला आवडेल सुरुवातीला की जशी म्हणजे तुमची हेल्थ इन्शुरन्समध्ये ही जर्नी स्टार्ट झाली, त्याचा मागचा किस्सा ऐकायला आवडेल की केव्हापासून सुरू झालं हे सगळं. नमस्कार. मी 2012पासून म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स दोन्ही काम करते. तर हे मला अविनाशने सांगितलं होतं की लाईफ इन्शुरन्समध्ये काम, मग तर हळूहळू हेल्थ इन्शुरन्समध्ये मी आले इकडे. ते सायमल्टेनियसलीच चालू झालं बरोबरच. याआधी असं वेगळं काही जॉब वगैरे तुम्ही करत होता की डिरेक्टली याच्यापासूनच स्टार्ट झालं तुमचं? नाही, अगोदर 16 वर्ष मी जॉब केला. एअर कंडिशनरची कंपनी होती, त्याच्यामध्ये असिस्टंट मॅनेजर अकाउंट्स होतं. पण ती कंपनी बंद झाली आणि त्यावेळेला थोडंसं घरचा प्रॉब्लेम होता. सासूबाई आजारी होत्या, मुलगा शिकत होता. मग जॉब तर करणं शक्य नव्हतं फुल टाईम. मग म्हणजे अविनाशनी सांगितलं की हे साईड बाय साईड तू करू शकते घर सांभाळून. मग ते दोन्हीकडे लक्ष देता येण्यासाठी हे सुरू केलं. हेल्थ इन्शुरन्समुळं तुम्ही तुमच्या फॅमिलीला कधी सिक्युअर केलं आहे का? असं कधी एक्सपिरियन्स आत्तापर्यंत आला आहे? हो, केलेलं आहे. आणि आपले जवळचे पण भरपूर लोकांना क्लेम दिलेले आहेत. आणि सुरुवात तर आपल्यापासूनच केली पाहिजे, तेव्हाच आपण लोकांना कॉन्फिडेंटली सांगू शकतो की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स करा. आणि हेल्थ इन्शुरन्स, ॲक्सिडेंट इन्शुरन्स हे सगळं गरजेचं आहे. हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचंच काम करायला पाहिजे असं मला वाटतं. हेल्थ इन्शुरन्स आपल्या आयुष्यात काच महत्त्वाचं आहे, याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? नक्कीच. हेल्थ इन्शुरन्समुळे काय होतं की आपल्याला शांत झोप लागते की बाबा आपल्याला उद्या मोठा कुठला क्लेम आला तर बाबा आहे, आपल्या वतीने कोणीतरी खर्च करणार आहे. जेव्हा तुम्हाला फायनान्शियल बर्डन येतं तेव्हा आम्ही असं रोजचं पाहतो की लोकांचं कसं हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे प्रॉब्लेम होतात. तर मग आम्ही त्यांना सांगतो की असल्यामुळे काय होतं की तुम्हाला फायनान्शियल सिक्युरिटी तर मिळते, शिवाय अचानक काही खर्च आला तर तुम्हाला म्हणजे कुठून प्रोव्हिजन करायची गरज पडत नाही किंवा तुमचे सेविंग्स तिथे जातात. तर ते जाऊ नये म्हणून हेल्थ इन्शुरन्स असलाच पाहिजे आणि गरजेचा आहे तो. तर मॅम याच्यानंतर मला विचारायला आवडेल, बऱ्याचदा आपण ज्यावेळेस हेल्थ इन्शुरन्स करतो तेव्हा अनेकदा असं घडतं की जे आपले क्लेम्स आहेत ते रिजेक्ट होतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? चांगला प्रश्न विचारला. बऱ्याचदा क्लेम रिजेक्ट नाही होत. काय होतं, काही गोष्टींचे एक्सक्लुजन्स असतात. पहिले 30 दिवस काही कवर होत नाही, काही वेटिंग असतं, पहिले 2 वर्ष स्पेसिफिक डिसीज कवर होत नाहीत किंवा प्री एक्झिस्टिंग असतं आणि ते बऱ्याचदा क्लायंट हाईड करतात किंवा त्यांचं एखादं काही झालेलं असते सर्जरी वगैरे, तर ते सांगत नाहीत पॉलिसी घेताना. मग त्यामुळे मे बी पेपर अवेलेबल नसतात किंवा काही ह्या सगळ्या गोष्टींमुळे क्लेम रिजेक्ट होतात. पण ते नंतर त्यांना हेल्प करून ते पेपर वगैरे व्यवस्थित देऊन आणि त्यांना पटवून की बाबा हा क्लेम मिळणारच नाही, नसेल मिळणार तर नाहीच मिळणार, पण जर मिळणार असेल तर आपण त्यांना सांगू शकतो की बाबा कशा पद्धतीने तुम्ही काय आधीचं तुमचं काही पेपर असेल, फर्स्ट कन्सल्टेशन असेल, ते सगळं तुम्ही जपून ठेवा आणि ते सगळं इम्पॉर्टंट असतं. मग ते जर तुम्ही प्रोव्हाइड केलं तर तो क्लेम मिळू पण शकतो. सगळेच क्लेम सरसकट रिजेक्ट होत नाही, रिजेक्ट होण्यामागचीही कारणं असतात. तर ते मिळतातच क्लेम, असं होत नाही की मिळणारच नाही किंवा त्यांना द्यायचंच नाही असं नसतं. ते मिळत असतात, फक्त त्याला एक प्रोसेस असते. म्हणजे त्या प्रोसेस आणि या सगळ्या गोष्टी वाचूनच आपण सगळं केलं पाहिजे, जेणेकरून आपल्यालाही म्हणजे नंतर प्रॉब्लेम होणार नाही आणि समोरच्यालाही आपण त्रास देणार नाही. त्याच्याबद्दल असं की अविनाश असं ट्रेनिंग घेतो ह्याबद्दल, तर ते ट्रेनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. त्या ट्रेनिंगमध्ये तो बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं पॉलिसीच्या प्रत्येक पॉलिसी वेगवेगळ्या असतात. प्रत्येक क्लायंटला एकच गोळी नसते, जसं डॉक्टर एकच गोळी देत नाही तसं प्रत्येक क्लायंट वाईज पॉलिसी असतात. तर तो आपल्याला पूर्ण गाईड करतो आणि पॉलिसीमध्ये काय कवर होत नाही, क्लेम प्रोसेस, हे सगळं तो आपल्याला गाईड करतो. त्यामुळे ॲज अ एजंट म्हणून त्याच्याकडचा एजंट तर परफेक्टच एजंट होतो इतरांच्या कम्पेअर केलं तर. म्हणजे नॉलेज खूप असतं त्यांच्याकडे आणि त्याच्या एजंटकडे ऑब्व्हियसली येतं ते नॉलेज आणि त्यामुळे आपल्याला हेल्प होते क्लायंटला मदत करायला, पॉलिसी निवडायला किंवा त्याला क्लेमला सहाय्य करायला पण मदत होते. अविनाश सरांचे एकंदरीत संपूर्ण टीमबद्दल मला ऐकायला आवडेल तुमच्याकडून, कसे आहे? अविनाश सर तर एकदम म्हणजे एन्थुझियास्टिक पर्सन. टेक्नॉलॉजी शिकायची असेल तर त्याच्याकडून शिकायची
आणि कुठलीही गोष्ट कधीही विचारा, म्हणजे मी कितीही वाजता फोन केला तरी तितक्याच ह्याने उत्साहाने उत्तरं देणार आणि सगळं नॉलेजेबल पर्सन, ज्याला आपण नाही का युनिव्हर्सिटी म्हणतो तसं हेल्थ इन्शुरन्समधला तो बादशाह म्हटलं तरी हरकत नाही, की त्याला सगळंच माहिती असतं सगळ्या गोष्टीचं. कुठलंही अगदी बेसिकपासून कुठलंही विचारा, क्लेमचं विचारा, नवीन पॉलिसीचं विचारा, काही म्हणजे हेल्प तो एकदम खूप भारी करतो, म्हणजे त्याच्यासारखं कोणी करूच शकत नाही असं. खूप आणि हेल्पिंग नेचर असल्यामुळे तो म्हणजे फक्त क्लेमलाच नाही, टेक्नॉलॉजी किंवा ॲप कसे वापरायचे, वेगवेगळे म्हणजे काय ते बऱ्याचशा टेक्नॉलॉजी तो खूप वापरत असतो आणि ते आपल्याला समजतं त्याच्यामुळे आणि शिकायला मिळतं. त्याच्याबरोबर थोडा जरी टाईम्स भेटला ना स्पेंड करायला, तर नवीन काहीतरी मी म्हणजे गेन करत असते, शिकलेलीच असते आणि मग मी घरी येऊन सांगते, हे बाबा मी हे शिकले असं चालू असतं. एकंदरीत मग मला खूप छान वाटतं आणि आपल्या गप्पाही रंगत आलेल्या आहे. सरांचं एक नवीन व्हिजन आहे की 2030पर्यंत त्यांना 1,00,000 कस्टमर आणि 1000 ॲडवायझर हे नव्याने उभे करायचे आहेत. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे? नाही, हा अविनाशचा खूप चांगला उपक्रम आहे आणि मला 100% खात्री आहे की तो करेलच. तर नवीन जनरेशनला मी असं सांगू शकेल की तुम्ही तुमचा जॉब करून, म्हणजे थोडा टाईम असतो आपल्याकडे, ते 3-4 तास इनिशियली दिले आणि त्याच्यातलं नॉलेज घेतलं तर तुम्ही नंतर फुल फ्लेजमध्ये हे करू शकता. आणि इथे जे मिळतं ना ते तुमच्या जॉबमध्ये सुद्धा मिळणार नाही, कारण इथे एवढे अवॉर्ड असतात, तुमचा मान सन्मान होतो, तुम्हाला परदेशात पण जायला मिळतं. अविनाशचं दरवर्षी आम्ही पाहत असतो स्टेटस, तो कुठल्या ना कुठल्या देशात जाऊन आलेला असतो, त्यामुळे ही पण एक इन्स्पिरेशन आहे आपल्याला. तर म्हणजे खूप छान आहे, अवॉर्ड मिळतात, बाकीचे इन्सेंटिव्ह असतात. त्याच्याहीपेक्षा तुम्हाला स्वतःला ॲज अ म्हणजे स्त्रीला म्हणजे जे म्हणतो आपण की स्वतःचं इन्कम असतं आणि ते जो मान सन्मान मिळतो ना त्याला एक व्यासपीठ मिळतं आणि ते खूप प्राऊड फील होतं, त्यामुळे छान वाटतं. थँक्यू सो मच मॅम, खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. तर तुम्ही देखील नक्की तुम्हाला जर ॲज अ ॲडवायझर म्हणून आपल्यासोबत जॉईन व्हायचं असेल तर नक्की अविनाश सरांना DM करा आणि मॅमलासुद्धा DM करू शकता तुम्ही जर तुम्हाला खास असा हेल्थ इन्शुरन्स तुमचा करायचा असेल तर. थँक्यू.